जय श्रीकृष्ण भक्तांनो, आज आपण 33वा श्लोक पाहत आहोत. श्रेयांद्र व्यमया ज्ञान यज्ञ परम तप सर्वकर्माखिलं पार्थज्ञाने परिसमाप्यते. ज्या यज्ञात द्रव्य तसेच कर्माची आवश्यकता असते ते सर्व यज्ञ द्रव्यमय असतात. द्रव्य शब्दाबरोबर मय प्रत्यय उपलता अर्थाने योजला आहे. जसे मातीचे प्रमाण अधिक असलेले भांडे मृण्मय म्हटले जाते, तसेच द्रव्याची विपुलता असलेला यज्ञ द्रव्यमय म्हटला जातो. अशा द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानयज्ञात द्रव्य आणि कर्माची आवश्यकता नसते. सर्व यज्ञांना भगवंतांनी कर्मजन्य म्हटले आहे. येथे भगवान म्हणतात की संपूर्ण कर्म ज्ञानयज्ञात समाप्त होतात. अर्थात ज्ञानयज्ञ कर्मजन्य नाही तर विवेक विचारजन्य आहेत. म्हणून येथे ज्या ज्ञानयज्ञाची गोष्ट आली आहे तो पूर्ववर्णित 12 यज्ञाच्या अंतर्गत आलेल्या ज्ञानयज्ञाचे वाचक नाही, तर पुढील श्लोकात वर्णन केलेल्या ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रक्रियेचे वाचक आहे. पूर्वी वर्णन केलेल्या 12 यज्ञाचे वाचक येथे द्रव्यमय यज्ञ आहे. द्रव्यमय यज्ञ समाप्त करूनच ज्ञानमय यज्ञ केला जातो. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्ञानसुद्धा क्रियाजन्य आहे, परंतु यात विवेक विचाराची प्राधान्यता राहते. सर्वकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वम आणि अखिलम या दोन्ही शब्दात परिवाचक आहेत आणि त्याचा अर्थ संपूर्ण असा होतो. ते म्हणून येथे सर्वम कर्म च अर्थात संपूर्ण कर्म, अखिलम चा अर्थ संपूर्ण द्रव्य घेणेच योग्य वाटते. जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो त्याचा संबंध क्रिया आणि पदार्थांशी कायम असतो. जोपर्यंत क्रिया आणि पदार्थांशी संबंध राहतो तोपर्यंत अंतःकरणात अशुद्धी असते. म्हणून आपल्यासाठी कर्म केले नाही तरच अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरणात 3 दोष राहतात: मल, विक्षेप आणि आवरण. आपल्यासाठी कोणतेही कर्म केले नाही, अर्थात केवळ संसाराच्या सेवेसाठी कर्म केल्याने जेव्हा साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेले मल आणि विक्षेप दोन्ही दोष समाप्त होतात, तेव्हा तो ज्ञानप्राप्तीद्वारा आवरण दोषाला समाप्त करण्यासाठी कर्माचा स्वरूपाने त्याग करून गुरूंजवळ जातो. त्यावेळी तो कर्म आणि पदार्थापासून पलीकडे जातो. अर्थात कर्म आणि पदार्थ हे त्याचे ध्येय राहत नाही, तर एक चिन्मय तत्वच येथे ध्येय राहते. हेच संपूर्ण कर्म आणि पदार्थांचे तत्वज्ञानामध्ये समाप्त होणे आहे. येथेच 33व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.